एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तीळ पापडीची रेसिपी, जी तिळीपासून आणि गुळापासून बनते. मार्केटमध्ये मिळते तशी. आवाज तुम्ही ऐकू शकतात. तिचा क्रंच बघा, क्रंचीनेस खूप आहे. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे की ती एक्झॅक्ट कशी बनवायची आहे. सिंपल प्रोसेस, पण खाण्यासाठी खूप टेस्टी. क्रंच तुम्ही ऐकून घ्या. चला तर मग बनवूया रेसिपी. सगळ्यात पहिला आपल्याला पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला तीळ, आपली जी कुठलीही तीळ असेल, व्हाईट असेल आणि थोडी काळ्या रंगाचीही असते, तर शक्यतो तरी व्हाईटच यूज करा. पण व्हाईट तीळीचा प्रॉब्लेम असा असतो की ती लवकर फुटत नाही जशी आपण पॅन मध्ये टाकतो. त्यामुळे मी इथे तिला चांगली रोस्ट करून घेतली आहे आणि नंतर मी इथे टाकणार आहे जी माझ्याकडे जॅगरी पावडर होती, म्हणजेच गुळाची पावडर जी होती ती इथे टाकायची, किंवा तुम्ही चिक्कीचा गुळही इथे यूज करू शकतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे पाणी. पाणी हे जास्त नाही टाकायचं आहे. सपोज तुम्ही 1 वाटी तीळ घेतली तर तुम्हाला 1 वाटीच गुळ घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला 4 ते 5 चम्मच पाणी टाकायचं आहे. विदाउट पाणी पण तुम्ही इथे प्रोसेस करू शकतात. पण ते एकदम क्रंची, म्हणजे कॅरमलाइज खूप होऊन जाणार गुळ, त्याला सॉफ्टनेस नाही राहणार, म्हणजे खूपच क्रिस्पी होऊन जाणार ती. तो त्यापेक्षा बेटर तुम्ही थोडं 4 ते 5 टीस्पून पाणी टाका. आणि नंतर तुम्हाला इथे बटर टाकायचं आहे, किंवा तुमच्याकडे असणारं घी, म्हणजे तुमच्याकडे असणारं तुम्ही तूपही टाकू शकतात. मी इथे तूप टाकलं आहे. आणि तूप टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, छानपैकी त्याला कॅरमलाइज होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. आणि कॅरमलाइज जसं होतं तसं ती गुळाची जी कन्सिस्टन्सी असते ती हार्ड होते. आणि हार्ड झाल्यावर लगेच तुम्हाला ते चेक करायचं आहे आणि गॅसची फ्लेम टर्न ऑफ करायची आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्याच्यासाठी एका वाटीमध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये या जो आपण गुळाची पेस्ट तयार केली आहे ती त्या पाण्यामध्ये टाकायची. आणि किंवा आपण ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर तिचा असा गोळा तयार होतो. मी तुम्हाला तो गोळा दाखवलाय हातात घेऊन. हे बघा, मी पाण्यात टाकून दाखवते. बघा, झालंय आपला जो पाक आहे, जी आपण ती पापडी बनवणार आहे त्याच्यासाठी हा रेडी आहे. म्हणजे आपला हा कडक असा पाक तयार झाला. त्याला दुतारी पाकही असे, 2 ताराचा पाक असेही म्हणतात. तर त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आता टाकणार आहोत तीळ. आपण जी रोस्ट करून ठेवलेली जी तीळ होती, आपण ती तीळ आता यामध्ये टाकणार आहोत. आणि ती तीळ टाकल्यानंतर तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि गॅस फ्लेम बंद करायचं आहे, जेणेकरून की ती सगळीकडे एकजीव लागेल, संपूर्ण एकत्र गोळा तयार होईल. आणि लगेचच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. आणि बंद केल्यानंतर तुम्हाला जी ती तीळ आणि गुळाचं जे मिक्सचर होतं ते गरम असतानाच तुम्हाला ते सांगते मी पुढची प्रोसेस. म्हणजे तुम्हाला करायचं काय की तुमच्याकडे फ्लॅट सरफेस असेल, तुम्ही कुठल्याही इथे करू शकतात. तर मी इथे पोळपाट यूज केलं आहे. तर मी त्याला आधी तूप लावून घेतलंय आणि तूप लावल्यानंतर मी त्याच्यावर जे आपण तीळ आणि गुळाचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण मी आता त्यावर टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकतात. पहिले आधी चांगलं ग्रीसिंग करा. सरफेस कुठलाही असेल, डिपेंड्स ऑन यू. तुम्ही इथे ताटही घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे तुमच्याकडे जर चॉपिंग बोर्ड असेल तेही घेऊ शकतात, जेणेकरून की ते लवकर निघेल इझिली असं. आणि नंतर तुम्ही ते जे मिक्सचर केलं होतं ते तुम्ही त्या पोळपाटावर टाकायचं. आणि तुम्हाला मी इथे एक टिप सांगणार आहे. ती टिप अशी की तुम्ही ज्यावेळेस लाटणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे लाटणं आहे ते पाण्याने आधी ओलं करून घ्यायचं आहे. आणि ओलं केल्यानंतर त्या ओल्या लाटण्याने तुम्हाला लाटायचं आहे, म्हणजे जेणेकरून ती लवकर फ्लॅट होते आणि छानही होते. आणि जर तुम्ही सपोज तसंच जरी लाटाल तर ते चिटकेल, ती पूर्ण तुमच्या लाटण्याला चिटकणार आणि ती पापडी व्यवस्थित नाही होणार. तर तुम्ही गार पाणी इथे लावायचं, किंवा टॅपचंही पाणी तुम्ही यूज केलं तरी चालेल. आणि नंतर काय करायचं, छान एकदम जेवढी तुम्हाला बारीक करता येईल ना तेवढी तुम्ही इथे बारीक करायची आहे. कारण की जेवढी बारीक कराल तेवढी मार्केट सारखी होणार आणि क्रंचला खूप क्रंची लागेल. तर शक्यतो तरी मार्केटची नका आणू, या मकर संक्रांतीला घरीच तयार करा. सोप्या पद्धतीने कमी खर्चात
खाण्यासाठी टेस्टी आणि हायजीन मेंटेन असलेली अशी गुळपापडी तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा. नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी ही फेल जाणार नाही, मी एवढी 100% अश्युरिटी घेते. आणि तुम्ही जरी पाणी नाही लावलं तर तेलही लावू शकता, बट तेलाऐवजी तुम्ही पाणी नक्की वापरा. दॅट इज म्हणजे हे गुड आहे की तुम्ही पाणी वापरलं ना, त्यामुळे ती लवकर हे होईल. आणि या प्रकारे बघा, मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. आपली गुळपापडी रेडी झाली आणि आता मी तिला कट करणार आहोत. म्हणजे मी साईडचे कॉर्नर कट केले. डिपेंड्स ऑन युअर चॉईस, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कट इट. मीन्स डू यू लाईक द डायमंड शेप, दॅन स्क्वेअर शेप, बट मी इथे जस्ट म्हणजे 4 कट केले स्क्वेअर मध्ये. तर तुम्ही याला डिपेंड्स ऑन युअर चॉईस कसंही कट करू शकता. तर तुम्ही बघू शकता तिथे. आणि बघितल्यानंतर ऍक्च्युली तिचा क्रंच पण छान झाला होता. आणि कसं करायचं की जसे तुम्ही लाटून घेतली त्याच्यानंतरच तिला थोडेसे नाईफ तुमच्याकडे असेल त्याच्याने मार्क करून घ्यायचे. मी तसं नाही केलं, मी डायरेक्ट तिला कट केलं. कट होत होती बट थोडं प्रेशर द्यायला लागलं त्याच्यामुळे. बघा तुम्ही बघू शकता झाली कट आणि खालून चिटकत नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ती पापडी लाटून झाल्यानंतर तुम्हाला आधी तिला फॅन खाली ठेवायची आहे 10 to 15 मिनिट आणि त्याच्यानंतरच कट करायला घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा तुमची गुळपापडी किती छान झाली आहे. इथे बघू शकता तुम्ही, चिटकली नाहीये, सगळ्याला ओके आहे, एव्हरीथिंग इज ओके. बघू शकतात. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. माझी 100% ऍसिडिटी आहे की ही रेसिपी फेल नाही जाणार. समप्रमाणातच तीळ आणि गूळ घ्यायचा आहे, क्वांटिटी वाढवू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि माझी तीळ पापडी तुम्हाला आवडली असेल तर लाईकचा एक होऊन जाऊ दे मग, एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. ज्यांना कोणाला येत नसेल ती पापडी बनवता त्यांच्यासाठी नक्की तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना असं वाटेल की यार उगाच मार्केटमध्ये 100-200च्या आणण्यापेक्षा आपण घरी ती 50 रुपयात बनवूया. आणि घरच्या हाताची चव ही वेगळीच असते, त्यामुळे तुम्ही नक्की घरीच बनवून बघा. आय थिंक सो जे आपण घरी बनवतो ना त्याच्यामध्ये जे आपल्याला म्हणजे आपण जेवढे एफर्ट टाकतो ना आणि त्याच्या आपल्या हाताने बनवून खाण्याची चवच जरा वेगळी असते. त्यामुळे तुम्ही या मकर संक्रांतीला नक्की ही ट्राय करा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जर तुम्हाला